नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझं जेवण बनवायच्या सेशनमध्ये। तर आता माझ्या ज्वारीच्या भाकरी बनवून झालेल्या आहेत। 2च भाकरी बनवल्यात कारण आम्ही दोघंच जेवणार आहे। रात्रीची वेळ आहे, 7:30 वाजून गेलेत आणि आता मी बनवणार आहे भाजी। विचार करत होती काय बनवायची, तर हे आहेत सांडगे आणि सांडग्याची मस्त झणझणीत अशी रस्सा भाजी बनवणार आहे, जी राईस सोबत पण खाता येईल आणि भाकरी सोबत पण। एक साइडला राईस पण लावलाय आणि हा गरम तवा होता, भाकरी बनवल्या होत्या ह्यामध्येच म्हटलं चला मस्त अशी सांडगे भाजून घेऊयात आणि एक साइडला आपण फोडणी द्यायची तयारी करायची। त्यासाठी लागणार आहे 1 गड्डी लसणाची, अद्रक पण लागतो आणि कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकला तरी चालतो। तर इकडे लसूण सोलून झाले आणि मस्त कांदा कापून घ्यायचा। हवा तशा आकारात कापायचा, काही फरक नाही पडत, बारीक मोठा, पण जेव्हा आपण फोडणी देतो ती कडक असली पाहिजे बरं का। कडक म्हणजे छान भाजलं गेलं पाहिजे व्यवस्थित। कच्चा ठेवलं की मग त्या भाजीला चव येत नाही। सो मी असा बारीकच कांदा कापून घेतलाय चाकूने। हो, आणि तसं तर मी नेहमी पहिले भाजी बनवते आणि नंतर भाकरी बनवते। आज जरा उलटं झालंय, विचारतच होती की काय बनवायचं म्हणून। सो नंतर मी नजर फिरवली होती डब्यांवरती, मग कळालं की चला ह्या सांडग्याचा जरा आपण मस्त मुहूर्त काढूया। आणि इकडे सांडगे पण भाजून झालेत, हे एका डिशमध्ये छान काढून घेते आणि सांडगे भाजून टाकले ना तर चव अजून जबरदस्त येते। आणि इथे झालं असं की शेंगदाण्याचा कूट बनवला नाही मी बरं का, इकडे जरा चुकारपणा केला। चुकारपणा म्हणजे अजून ह्या भाजीला चव येईल असं मी काहीतरी करते। हे आहेत सकाळचे बटाटे उकडवलेले, फ्रीजमध्ये ठेवले होते, ह्याला सोलून घेतले आणि शेंगदाण्याचा कूट टाकतो तेव्हा चव पण येते म्हणा आणि अशी भाजी जास्त पातळ पातळ पानसट नाही वाटत बरोबर। तर त्याऐवजी मी हे जे बटाटे आहेत उकडलेले ते कुस्करून टाकणार आहे, जेणेकरून तो पातळपणाही जाईल आणि ह्या सांडग्याची आणि बटाट्याची चव एकत्र कशी येते मला ते पण बघायचं होतं। हेच होतं, बाकी काय नाही बरं का। मग काय केलं की एक कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये 1.5 चमचे तेल टाकून घेतलं, मग त्यामध्ये चांगली फोडणी दिली जिरे आणि मोहरी टाकून। नंतर त्यामध्ये कांदा, टोमॅटो, ठेचलेला लसूण आणि कापलेला टोमॅटो टाकून चांगलं भाजल्यावर मग त्यामध्ये आपण टाकून घेतलंय सांडगे आणि कुस्करलेला बटाटा आणि हे पहिला चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं। एकमेकांचं जी पण चव आहे एकमेकांमध्ये उतरून एकजीव झालं पाहिजे, म्हणून ह्याला चांगलं असं परतवून घेते। सो याप्रमाणे चांगलं परतवून झालं की मग आपल्या घरातले जे आहे नाही ते सगळे मसाले यामध्ये टाकायचे। तर पहिला हळद टाकली होती, माहीत नाही कसा तो व्हिडिओ स्किप झाला ह्याच्यातून। मग 1 चमचा लाल तिखट टाकलंय आणि बापरे मिठाचा पण व्हिडिओ स्किप झालाय। चवीनुसार 1 चमचा मीठ टाकून चांगलं परत परतवून घ्यायचं, जेणेकरून हे जे मसाले टाकलेत सगळी चव एकत्र व्हावी। मग यामध्ये आपण टाकू शकतो पाणी। पाणी गरम टाकलेलं कधी पण उत्तम बरं का, पण मी थंडच पाणी टाकलं इथे। एक साईडला दूध ठेवलं होतं तापायला, आता ते काढलं आणि परत तिकडं भाजीचं ठेवलं, पाणी टाकलंय म्हणून ते जरा चांगलं शिजून घेते। आणि तोपर्यंत इकडे जेवणासाठी लागणार आहेत पापड पण चांगले तळून घेते। नाचणीचे पापड आहेत, माझ्या सासूबाईंची मेहनत आहे उन्हाळ्यामध्ये, त्यांनी खास मला नाचणीचे पापड आवडतात म्हणून बनवले बरं का। सो असे नाचणीचे पापड पण मी इकडे फ्राय करून घेते आणि बघू शकता इकडे माझे पापड झालेत आणि हा जो रस्सा आहे परत ह्या साईडला मी दाखवते तुम्हाला, चांगला शिजलेला आहे, आतून सांडगे वगैरे छान सुगंध सुटलाय खरोखर। आणि कोथिंबीर टाकून आता घेऊयात जेवायला। तर भात, भाकरी, पापड आणि भाजी रेडी आहे, या सर्वजण जेवायला। आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक आणि कमेंट करायला तर कंजूसी करू नका यार, आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का। थँक्यू माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल, आभारी आहे तुमची मनापासून। बाय बाय, टेक केअर।